अंबरनाथमध्ये अत्यंत धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। आपण आहोत आत्ता सध्या अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम रोडला जोडणाऱ्या ब्रिजवरती आहोत आणि आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी ती 25 वर्षाची जी तरुणी आहे तिच्यावरती तिच्या प्रियकराने धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे। आपण जर पाहिलं तर आत्ता सध्या घटनास्थळी पोलीस या ठिकाणी आलेले आहेत, सहाय्यक पोलीस आयुक्त देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। त्यामुळे अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आलेली आहे। नेमकं ही हत्या का केलेली आहे, कशामुळे केलेली आहे हे कारण समजू शकलं नाही, मात्र प्रेम प्रकरण असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला समजत आहे। या ठिकाणी एक आजी आहे, तिनेही खरं पाहिलं ही घटना सगळी पाहिलेली आहे। आपण त्या आजीला विचारण्याचा एक प्रयत्न करूया। आजी, हे जे बसले होते मुलं इथं, त्या मुलीला मारण्यात आलंय, काय पाहिलं तुम्ही? काय दोघं जण बोलत होते, पण मला वाटलं ती कामाला जाऊन आली। सर्व बॅग बिग सगळं होतं, मोबाईल सगळं होता साहेब, पण नंतर त्यांचं काय झालं काय माहिती, मग त्यांनी चाकू मारला त्या बाईला। तुम्ही पाहिलं चाकू मारताना? हां, बघितलं साहेब, बघितलं। तर प्रत्यक्षदर्शी म्हणून या ठिकाणी असणारी ही एक आजी आहे। ह्या आजीनं खरं पाहिलं तर हे दोघे जण या ठिकाणी बसले होते आणि बसल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये आपसात काय घडलं हे त्यांना आजीला माहिती नाही, मात्र त्या तरुणीवरती हल्ला करताना तिनं पाहिलेलं आहे आणि अत्यंत धक्कादायक अशी घटना घडलेली। याचा सगळा तपास जो आहे तो आता अंबरनाथ ते शिवाजीनगर पोलीस करत आहेत। कॅमेरामॅन अभिलाष डावरेसह सुरेश काडे, एबीपी माझा, अंबरनाथ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।